ओके, पुन्हा मी रिपीट करतो बघा. एसी सर्किटमध्ये रेजिस्टिव्ह सर्किट असेल म्हणजे फक्त रेजिस्टन्स असेल. ओके, त्याला आपण एसी सिग्नल अप्लाय केला, हा रेजिस्टन्स आर आहे. सो ईएमएफ अँड करंट दोन्ही पण फेज मध्ये असतात. म्हणजे ई इज इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी, आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी. पण ते जर इंडक्टिव्ह सर्किट असेल म्हणजे इंडक्टिव्ह कॉईल असेल आणि त्याला जर आपण अल्टरनेटिंग सिग्नल अप्लाय करत असू, ठीक आहे, तर त्यावेळेला ईएमएफ लीड करतो आणि करंट लॅग करतो. म्हणजे तुमचा ईएमएफ काय असणार आहे, ई झिरो साईन ओमेगा टी, ॲज युजल जसं रेजिस्टन्स आहे तसंच. म्हणजे ते करंट तुमचा होणार आहे आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू. ठीक आहे. त्या शॉर्टकट्स मध्ये बघा कसं दिलंय त्यांनी. दिलंय बघा, त्यांनी ते दाखवलंय डायग्राम मध्ये, तुम्हाला कळेल बघा. बघा, व्होल्टेज लीड्स द करंट कधी, जेव्हा इंडक्टिव्ह सर्किट असेल तेव्हा. आणि करंट लीड्स द व्होल्टेज कधी, जेव्हा कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तेव्हा. ठीक आहे, तेच मी ते लिहितोय. ओके, मग कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर काय होईल बघा. कॅपॅसिटर आहे इथे. ओके, आणि त्याला आपण एसी सिग्नल अप्लाय केला तर ईएमएफ ची व्हॅल्यू सेम राहणार, ई झिरो साईन ओमेगा टी. पण करंट काय होणार आहे, लीडिंग द ईएमएफ म्हणजे आय झिरो साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू. सो दिस इज अ केस फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट, दिस इज अ केस फॉर इंडक्टिव्ह सर्किट, आणि दिस इज अ केस फॉर रेजिस्टिव्ह सर्किट. इथपर्यंत कळालंय? कळालं इथपर्यंत? Yes, sir. दिसतंय क्लिअरली? अजून झूम करू, दिसतंय ना सर्वांना? Yes, sir. हो सर. ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊया. ठीक आहे, तर नेक्स्ट बरं, पुढचा पॉईंट मला सांगायचा तो म्हणजे कोणत्याही केसमध्ये जेव्हा तुम्हाला करंट आय आर एम एस देतात किंवा आय आर एम एस विचारतात, फॉर्म्युला काय ना त्याचा, ई आर एम एस अपॉन रेजिस्टन्स असं येऊ शकतं. एक एक मिनिट, हा काहीतरी मिस्टेक झाले. अपॉन रेजिस्टन्स असं येऊ शकतं, किंवा आय आर एम एसचा दुसरा फॉर्म्युला येऊ शकतो, आय झिरो अपॉन रूट टू. ठीक आहे, म्हणजे आय आर एम एस हे दोन फॉर्म्युले. एक काय सांगितलं इथे, ई आर एम एस अपॉन रेजिस्टन्स, और आय आर एम एस इज इक्वल टू वॉट, आय झिरो अपॉन रूट टू. ठीक आहे. जेव्हा ऑनली रेजिस्टिव्ह सर्किट असेल, बघा काय काय गोष्टी सांगतो मी, जेव्हा ऑनली रेजिस्टिव्ह सर्किट आहे तेव्हा, एक मिनिट, हे काय मिस्टेकनली येत आहे मध्ये मध्ये, जरा मी चेक करतो. ओके, ठीक आहे. जेव्हा ऑनली रेजिस्टिव्ह सर्किट असेल, फॉर ऑन, एक मिनिट, काहीतरी मिस्टेक होत आहे. ओके, फॉर ऑनली रेजिस्टिव्ह सर्किट, लक्ष द्यायचं व्यवस्थित. ठीक आहे, फॉर ऑनली रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये, ओके, आय इज इक्वल टू, इट इज ई अपॉन आर. फॉर ऑनली इंडक्टिव्ह सर्किट, जेव्हा इंडक्टिव्ह सर्किट असेल, सॉरी कॉईल, तेव्हा आय इज इक्वल टू ई अपॉन एक्सेल. आणि जेव्हा कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तेव्हा आय इज इक्वल टू ई अपॉन एक्स. बरोबर आहे. सो फॉर रेजिस्टन्स आर, फॉर इंडक्टिव्ह सर्किट एक्सेल घ्यायचं आणि फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट एक्सी घ्यायचं. ठीक आहे. बरं, एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू ओमेगा एल, म्हणजेच काय, टू पाय एफ एल.
हा फॉर्म्युला आहे 2 पाय आणि XC चा फॉर्म्युला काय आहे? हा XL आहे. इट इज 1/ωc विच इज इक्वल टू 1/2πfl. ठीक आहे. आणि जेव्हा ह्या दोघांपैकी किंवा ह्या तिघांपैकी कोणतंही कॉम्बिनेशन आपण करतो, एक्झाम्पल आहे रेजिस्टन्स आहे आणि इंडक्टर आहे, किंवा रेजिस्टन्स आहे आणि कॅपॅसिटर आहे, किंवा इंडक्टर आहे आणि कॅपॅसिटर आहे. तर जेव्हा कॉम्बिनेशन होतं किंवा तिन्ही पण आहे LCR, रेजिस्टन्स, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, या सर्व केसमध्ये तुम्हाला करंटचा फॉर्म्युला काय घ्यायचा आहे? आय इज इक्वल टू ऑलवेज E/Z घ्यायचा आहे. ठीक आहे. मग झेड म्हणजे काय? झेड इज अ इम्पिडन्स. झेड इज व्हॉट? इट इज इम्पिडन्स. बरोबर. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे रेडीमेड? इट इज R² प्लस XL स्क्वेअर मायनस XC चा स्क्वेअर, असा फॉर्म्युला ना त्याचा. सॉरी, XL मायनस XC होल स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर हे फक्त मी बेसिक गोष्टी सांगितल्या तुम्हाला जस्ट रिवाइज करण्यासाठी. परत मी रिपीट करतो बघा. रेजिस्टन्ससाठी तुम्हाला करंटचा फॉर्म्युला E/R. आता हा जो करंट लिहिला आहे मी, तुम्ही पीक व्हॅल्यू घेऊ शकता I0, तर इथे पण I0 घ्यावा लागेल. जर इथे तुम्ही RMS घेतला तर इथे पण RMS घ्यावा लागेल. ठीक आहे. सो सेम केस हिअर. RMS असेल तर इथे ERMS येणार. फक्त मला सांगायचं आहे काय? I इज इक्वल टू EMF अपॉन रेजिस्टन्स. So in case of resistor, it is R. In case of inductor, it is XL. In case of capacitor, it is XC. And when combination is there, then it will be what? E/Z. Where Z is what? Square root of R² plus XL minus XC whole square. आता ह्याच्यामध्ये समजा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे R आणि L, तर मग ह्याच्यामध्ये XC निघून जाणार. समजा ह्याच्यामध्ये ह्याचा फॉर्म्युला आहे R आणि C, तर मग ह्याच्यामध्ये काय निघून जाणार? XL निघून जाणार. किंवा हे दोन असेल मग तुमचं R निघून जाणार. कळतंय? समजलंय काय सांगितलं मी? Yes. ओके. तर नेक्स्ट पॉइंट आहे ते म्हणजे LCR सिरीजसाठी. जेव्हा तिन्ही पण सिरीजमध्ये असतात, रेजिस्टन्स, त्याच्यानंतर कॅपॅसिटर आणि इंडक्टर, त्याला कसंही सिक्वेन्स घ्या, ते जेव्हा तिन्ही असतात प्रेझेंट, तेव्हा ओव्हरऑल करंट जो आहे तो आपण कसा येणार? E/Z, मगाशी सांगितल्याप्रमाणे. ओके. आता हे जेव्हा सिरीजमध्ये कनेक्ट होतात तेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम करंट मिळतो सिरीजमध्ये असताना. ठीक आहे. दिस इज I, दिस इज F. सो ह्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत राहते. त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला याच्या आपल्याला एक मॅक्झिमम करंट मिळतो. आणि मग या सर्किटला आपण नाव काय देतो? इट इज एक्सेप्टर सर्किट. ठीक आहे. आणि ते जर LC पॅरल असेल, LC बघा लक्षात घ्या, L आणि C जर पॅरल असतील असे, तेव्हा ग्राफ असा येतो. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीसाठी करंट जो आहे तो मिनिमम म्हणतो. ह्याच्यामध्ये बघा करंट काय झाला? मॅक्झिमम. एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी कुठे? इथे अप्लाय करतो आपण फ्रिक्वेन्सी. इथे अप्लाय करणार आपण फ्रिक्वेन्सी. इथे आपण ह्या पॅरलल सर्किटला इथे फ्रिक्वेन्सी अप्लाय करतो आपण. ठीक आहे. तो ह्या केसमध्ये दिस इज सिरीज, LCR सिरीज, and this is what? LC पॅरलल. ओके. ह्या केसमध्ये काय होणार आहे? ओके. ह्या केसमध्ये आपल्याला एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट मिनिमम आहे म्हणून याला रिजेक्टर सर्किट म्हणतात. आणि या केसमध्ये पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट मॅक्झिमम आहे आणि म्हणून याला काय म्हणतात? एक्सेप्टर सर्किट म्हणतात. ह्याला एक्सेप्टर म्हणतात आणि या सर्किटला काय म्हणतात? रिजेक्टर. ठीक आहे. मग एक्सेप्टर सर्किटमध्ये जेव्हा ही केस येते, रेझोनन्स आहे, तेव्हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू 1/2π√LC. याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात. ओके. या केसला सेम केस इथे पण आहे. एक मिनिट, मध्ये मध्ये काहीतरी पॉपअप होत आहे. सो इट्स √LC. मला वाटतं हे माहिती पण असेल फॉर्म्युला. ओके, √LC. ठीक आहे. सेम केस इथे पण आहे. FR इज इक्वल टू 1/2π√LC. पण ह्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला काय मिळत आहे? करंट मॅक्झिमम आहे. आणि ह्या केसमध्ये त्याच फ्रिक्वेन्सीला करंट काय मिळणार आहे? मिनिमम मिळणार आहे. ओके. हा मिनिमम करंट आहे आणि हा मॅक्झिमम करंट आहे. हे कधी मिळतं आपल्याला? सिरीज मध्ये. आणि हे कधी मिळतं आपल्याला? पॅरल मध्ये मिळतं. ठीक आहे. ह्या गोष्टी सगळ्या बेसिक आहेत ऍक्च्युली. आता बघायला गेलं तर 12वी तुमची झाल्यावर, म्हणजे 12वीची एक्झाम देण्यासाठी दिले असेल तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून, तर तुम्हाला ह्या गोष्टी बेसिक आहेत. ठीक आहे.
आता आपण ऍक्च्युली एमसीक्यूज ला आपण स्टार्ट करूया. बर, एमसीक्यू दिसतोय तुम्हाला काही? Yes, sir. हो सर. हा, मधल्या मधल्या घेतो मी, ठीक आहे. बरं, मीटिंग जरी संपली समजा काही अर्धा एक तासाने, तरी ती परत जॉईन करायची आहे. ठीक आहे. मी लिंक पाठवेल परत, सेकंड लिंक. ओके. द एल सी पॅरलल रेझोनन्स सर्किट. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन दिली त्याच्याप्रमाणे कोणता आन्सर येऊ शकतो? हॅज व्हेरी हाय इम्पिडन्स, हॅज व्हेरी लो हाय करंट, ऍक्ट ॲज अ रेजिस्टन्स ऑफ व्हेरी लो व्हॅल्यू, हॅज अ झिरो इम्पिडन्स. आता पॅरलल सर्किटमध्ये रिजेक्टर सर्किट म्हणतात की एक्सेप्टर सर्किट म्हणतात पॅरलल सर्किटला? रिजेक्टर. बरोबर. मग रिजेक्टर सर्किट म्हणजे काय? पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट काय येणार? कमी येणार. करंट कमी म्हणजे इम्पिडन्स जास्त. कमी. करंट कमी म्हणजे इम्पिडन्स जास्त. इम्पिडन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स. ठीक आहे. आन्सर काय येणार तुमचं? द एल सी पॅरलल रेझोनन्स सर्किट हॅज व्हेरी हाय इम्पिडन्स. ठीक आहे. ऑप्शन समजले तुम्हाला? ओके. नेक्स्ट बघूया आपण आता. पुढे बघा काय दिलंय. ओके. पुढे एक ग्राफ बघा, मग तुम्हाला दाखवले मी ग्राफ. आउट ऑफ द फॉलोइंग ग्राफ विच ग्राफ शोज द करेक्ट रिलेशन फॉर एलसी? तर एलसी साठी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला करंट मिनिमम होतो. पहिल्यांदा ग्राफचे ना एक्सिस चेक करा. बघा ग्राफचे एक्सिस बघा दाखवले, इम्पिडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सी. आणि आपण जे ग्राफ ड्रॉ करले मगाशी तुम्हाला जे दोन दाखवले मी ग्राफ इथे, हे जे दोन ग्राफ दाखवले तुम्हाला, एक मिनिट हा. हे जे ग्राफ दाखवले तुम्हाला इथे खाली, हे ग्राफ करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे ऑप्शन चेक करताना थोडंसं काळजी करायची. आपले जे ग्राफ जनरली आपल्याला माहिती असतात टेक्स्टबुक वाईज, ते करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचे. सो त्यांनी इथे ऑप्शन मध्ये काय दिलं बघूया. ऑप्शन मध्ये इथे दोन इम्पिडन्स वर्सेस फ्रिक्वेन्सी आणि इथे करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. पण आपल्याला माहिती आहे की एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मिनिमम करंट आहे. ठीक आहे. सो हेच रिलेशन राईट आहे, दॅट इज डी. इथे चेक करा. जेव्हा एलसी सर्किट असेल तेव्हा इम्पिडन्स मिनिमम आहे का पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, सॉरी इम्पिडन्स मॅक्झिमम आहे. इथे काय दाखवलंय? इम्पिडन्स मिनिमम दाखवलं, दिस इज रॉंग. करंट मॅक्झिमम दाखवलं, दिस इज ऑल्सो रॉंग. इम्पिडन्स मॅक्झिमम दाखवलं पाहिजे. पण इथे इम्पिडन्स मॅक्झिमम दाखवलंय का फ्लॅट व्हॅल्यू दाखवली? फ्लॅट म्हणजे काय? इट इज सेम, नॉट मॅक्झिमम. सो इथे जर मॅक्झिमम असतं ना असं, या साईडला असं, तर हा पण ऑप्शन राईट झाला असता. म्हणून त्यांनी इथे बरोबर फ्लॅट दाखवलंय. ठीक आहे. तो ऑप्शन कोणता ना आपला करेक्ट आन्सरचा डी येणार. फॉर पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी करंट इज मिनिमम इन एलसी पॅरलल सर्किट. कळालंय सर्वांना? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट. काही सिंपल पासून अवघड पर्यंत जाणार आहे मी. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये 11 नंबर बघूया आपण. 11 नंबर. ओके. बघा 11 मध्ये काय सांगितलं बघा. द करेक्ट ग्राफ ऑफ इंडक्टिव्ह रिएक्टन्स और कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग सिग्नल इज शोन ॲज. आता कोणाचा ग्राफ आहे बघा. इथे फ्रिक्वेन्सी आहे आणि इथे काय घेतलंय? वाय ऍक्सिसला एक्सेल किंवा एक्सी. सगळीकडे सेम आहे बघा. ग्राफचे जे त्यांचे जे कॉर्डिनेट ऍक्सिस आहेत ते सेम आहेत. इथे एक्सेल एक्सी, इथे एक्सेल एक्सी, इथे एक्सेल एक्सी, इथे एक्सेल एक्सी, सगळीकडे फ्रिक्वेन्सी आहे. मग तुम्हाला ग्राफ करेक्ट कोणत्याला ओळखायचं आहे? बरोबर आहे. आता तुम्हाला मी एक हिंट देऊन ठेवतो. ऑलरेडी तुम्हाला माहिती असणारी आयडिया आहे मला, पण एक जस्ट रिव्हिजन म्हणून तुम्हाला हिंट देतो मी. ओके. इन केस ऑफ एक्सेल, एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज ऑलवेज प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स सी इज ऑलवेज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. जेव्हा डायरेक्ट रिलेशन असतं, डायरेक्टली प्रपोर्शनलिटी, तेव्हा एक्सी एक्सेल आणि एफचा ग्राफ हा नेहमी कसा असतो? स्ट्रेट लाईन असतो. जेव्हा केव्हाही इनव्हर्स रिलेशन असतं, लक्षात ठेवा ही गोष्ट. फक्त एक्सी एक्सेल साठी नाही बोलत आहे. ठीक आहे. इन जनरल सगळ्यासाठी सांगतो मी. कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा इनव्हर्स रिलेशन असतं तेव्हा त्यांचा ग्राफ हा एक्सपोनेन्शियल डिक्रीजचाच असतो. म्हणजे एक्सी वर्सेस एफचा ग्राफ काय येणार? एक्सपोनेन्शियल डिक्रीज. दिस इज एक्सी. आणि एक्सेल वर्सेस एफचा ग्राफ काय येणार आहे? लिनियर इनक्रीज. दिस इज एक्सेल. या दोघांना जर एकत्र केलं, आणि दोघांबद्दल बोलतात ना ते, दोघांना जर एकत्र केलं तर एक्सीचा ग्राफ असा येणार आहे आणि एक्सेलचा ग्राफ असा जाणार आहे. कळतंय तुम्हाला हे?
हो सर. ठीक आहे. मग ऑप्शन तुमचं राईट कोणतं असायला पाहिजे बघा, ह्याच्यामध्ये कोणतं येईल सांगा जरा मला. कोणतं येईल? बी येणार सर. बी येणार ना. बी मध्ये बघा, एक्स डिक्रीज झालाय एक्सपोनेन्शियल आणि एक्सेल इन्क्रीज झाली. इथे बघा सिमिलर वाटतंय, पण इथे बघा टर्म वेगळं, हे एक्सी घेतलंय आणि एक्सेल घेतलंय, फसवायला दिलंय. ठीक आहे. सो ऑप्शन इज बी. पुढे जातोय आपण. हा, पुढे जाऊया चला. नेक्स्ट पहिलं बघूया. Okay. In LCR series circuit, an alternating EMF E and current I are given by the equation E is equal to 100 sin 100 t volt and current is 100 sin 100 t plus pi by 3. तर ह्याच्यावर मला सांगा की हा LCR मध्ये हा EMF आहे, गिवन आहे, आणि हा करंट आहे. करंट लीड करतोय, बरोबर ना. करंट लीड करतो आणि विचारलं काय आपल्याला, ऍव्हरेज पॉवर डेसिपेटेड इन द सर्किट विल बी. ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला काय? ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला एलसीआर मध्ये, पी ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? ERMS इंटू IRMS. ऍव्हरेज पॉवर बरोबर आहे. कॉस फाय आहे की नाही आहे बघा जरा. कॉस 5. एलसीआर मध्ये कॉस फाय आहे ना इथे, बरोबर ना. जनरली, हो सर. हा एक मिनिट, हे काय मध्येच येते मला जरा कळत नाहीये. ओके, ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल फॉर्म्युला तुमचा जो आहे तो मी परत इथे व्यवस्थित लिहितो. ओके. इट इज इक्वल टू IRMS VRMS आणि इथे कोणती टर्म पाहिजे आपल्याला? कॉस फाय पाहिजे. ठीक आहे. आता कॉस फाय पाहिजे असेल तर कॉस फायचा ऍक्च्युली फॉर्म्युला काय आहे? R/Z आहे, बरोबर. आता IRMS VRMS दिलंय का रे आपल्याला बघा जरा. IRMS आणि VRMS दिलंय का? दिलं नाहीये, पण तुम्हाला हा E0 आहे, बरोबर आहे. हा हा तुम्हाला सर. दिला दिसतोय तुम्हाला, हा फाय दिलाय. दिस इज फाय, बघा हे सेम आहे. सो इट्स ओमेगा टी. दिस इज फाय, म्हणजे कॉस फाय साठी फाय मिळाला. आता राहिला प्रश्न ERMS आणि IRMS चा. ठीक आहे. मग हा जर तुमचा ERMS असेल तर ERMS वरून आपण IRMS पण काढू शकतो, बरोबर ना. म्हणजे ह्याची पण तशी गरज नाही 100ची. आपल्याला फाय मिळाला आणि ERMS मिळाला, आपलं बऱ्यापैकी काम होऊन जाईल. आणि ओमेगा किती आला ह्याच्यामध्ये? ओमेगा किती आहे बघा, 100 आहे. पण ओमेगाची गरज लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता बघा इथे मी फॉर्म्युला लिहितो. VRMS म्हणजे तुमचा ERMS, बरोबर आहे. तो दिलेला आहे आपल्याला. दिलेला म्हणजे तो काय घ्यायचा आपल्याला? तो घ्यायचा कसा आहे? E0/√2 घेणार आपण तो. ठीक आहे. आणि IRMS काय घेणार तुमचा? ERMS/Z, मग सांगितल्याप्रमाणे. आणि इथे काय येणार? कॉस फाय R/Z, बरोबर. पण ERMS म्हणजे काय? E0/√2, बरोबर ना. म्हणजे फायनल फॉर्म्युला काय झाला तुमचा? E0चा स्क्वेअर झाला, दोन्हीकडे इथे E0 आले. √2 इंटू √2 काय येणार? 2 आला, बरोबर. इथे एक झेड आहे, बरं. इथे एक झेड आहे आणि कुठे झेड आहे? इथे एक झेड आहे, बरोबर. म्हणजे इथे पण काय येणार? R/झेडचा स्क्वेअर. बरं, E0 किती मिळाला तुम्हाला? 100 आहे, त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. आर किती आहे? आर दिलाय का त्यांनी? नाही, पण इथे आपल्याला आरची पण गरज नाही. डायरेक्टली आपण, सॉरी माझी इथे एक मिस्टेक झाली. इथे आर न घेता आपण काय करू शकतो? कॉस फाय वापरू शकतो ना. इथे आर न घेता आपण कॉस फाय वापरू शकतो, कारण इथे आर सेपरेटली दिला नाहीये ना कोणत्याच गोष्टीत. ठीक आहे. आपण इथे आर न घेता काय करणार आहे? हो कॉस सर. फाय. ओके. बरं, म्हणजे इथे काय येणार? तुमचं झेड तर राहतोच आहे इथे, आणि इथे कॉस फाय म्हणजे कॉस पाय/3. पाय/3 म्हणजे 60 म्हणजे 1/2. म्हणजे काय काय येणार बघा? E0² / 2. इथे आपल्याला झेडची तशी गरज नाही लागणार, सांगतो मी. इथे कॉस 60 म्हणजे काय?
1/2 आला. इथे आपल्याला झेड घेता नाही ना, कारण त्यांनी इथे झेडच्या टर्ममध्ये काय दिलं नाहीये. ठीक आहे, मग आपण काय करूया, IRMS आणि ERMS चाच वापर करूया, कारण झेड साठी आपल्याला काय काय लागणार आहे, आर लागणार, एक्सेल लागणार आणि एक्ससी लागणार. त्यांनी तसे सेपरेट दिलं नाहीये. सो इथे आपण थोडासा चेंज करूया ॲज पर रिक्वायरमेंट. इथे थोडं चेंज करून देतो मी तुम्हाला. फॉर्म्युल्यामध्ये IRMS तसाच राहील. ठीक आहे, एक मिनिट हा. बर, IRMS चा फॉर्म्युला काय होऊ शकतो सांगा जरा. I0/√2. येस, I0/√2. आणि इथे काय येणार, E0/√2. आणि इथे काय येणार, E0/√2 तुमचं कॉस cos म्हणजे 1/2. 1/2. 1/2. I0 E0 दोन्ही पण काय 100 आहेत. मग असे बघितलं ना आपण, बघून घ्या. हो सर. ते बघा, इथे दोन्ही पण I0 E0 100 आहेत, त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही आहे. ठीक आहे, सो 100 आणि डिवाइड मध्ये ते √2 × √2 2 झाला, म्हणजे ते काय आला, 4 आला. बरोबर, तर ऑप्शन बघूया, 4 ऑप्शन कोणते कोणते, त्याप्रमाणे आपण कुठपर्यंत करायचं कळेल. 100 वॉट आहे, 10 वॉट आहे, 5 वॉट आहे, 2.5 वॉट आहे. ठीक आहे, बघूया आपण. मग आता इथे इथे किती झालं मग, 4 × 1 = 4. बरोबर, इथे 25 येणार. बरोबर, आता 25 इंटू किती करावं लागेल आपल्याला, 2500 होतोय ना हे. ओके, तर 2500 झाल्यावर आपला आन्सर तर 2500 नाही आहे. बरोबर, याच्यामध्ये युनिट चेक करावं लागतील आपल्याला. बघा, हा युनिट काय, मिली अँपिअर आहे. बरोबर ना, हे हो मिलीमीटर सर. असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मग 10⁻³ फॅक्टर पकडावं लागेल. म्हणजे इथे जे आपल्याला 2500 आलं होतं, 2500 आलं होतं ना इथे ओव्हरऑल, 2500 इंटू 10⁻³ करावं लागेल ते, म्हणजेच काय होणार, ते 2.3 होणार, 2.5 होणार. बरोबर ना, 2.5 होणार. हा. म्हणजे आन्सर तुमचं काय राहणार, इट इज 2.5 ओनली 2.5. वॉटेज. SI युनिट ऑफ पॉवर इज वॉट. ठीक आहे, बघ कसं आहे माहिती आहे का, मी नोटपॅडवर लिहितोय ना, त्यामुळे ते पूर्ण असं स्मूथली चालत नाही, मध्ये मध्ये थोडासा इश्यू होतो मध्ये मध्ये. त्याच्यावर पण काहीतरी सोल्युशन काढेल मी पुढच्या लेक्चरमध्ये. पण तुम्हाला जर त्याच्यामुळे काही समजत नसेल तर मला सांगा, समजत असेल तर ठीक आहे. ओके, नेक्स्ट MCQ आपण बघूया आता. बर, पुढे सिंपल वाला बघूया. 6 नंबर सिंपल आहे जरा. A coil of inductance L is connected to an AC source of EMF E, frequency F. The current in the coil is what? तर आपण जनरली काय घेतलं, इंडक्टन्स L घेतला आहे, EMF ला आपण स्मॉल ई लिहितो, तिथे इथे कॅपिटल E आहे, आणि फ्रिक्वेन्सीला Fच येतो आपण. बरोबर, आणि विचारलंय काय त्याकडे लक्ष द्या, विचारलं काय, करंट विचारलंय. ओके, सो लक्ष द्या. आता जनरली करंटचा फॉर्म्युला काय असतो, इट इज EMF/रेजिस्टन्स. हे हिंट आहे, ही हिंट म्हणजे एकदम जनरल आहे, कोणालाही माहित असेल. ठीक आहे, हे बघा, हे मध्येच काहीतरी येतं ना, थोडा इश्यू होता तो. सो इट इज EMF/रेजिस्टन्स. पण इथे EMF तुम्हाला दिलाय E, आणि रेजिस्टन्स म्हणजे तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे एक्सेल. आणि एक्सेलचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा L असतो. आणि ओमेगा म्हणजे काय, 2πfL. तुमचं करंट करंट काय आला, E/2πfL. सिंपल आहे. आन्सर काय ना मग तुमचा, आन्सर नंबर बी, E/2πfL हा आहे ना. कळतंय तुम्हाला हे, हॅलो. हा सर, समज. हा, समजा जर रेकॉर्डिंग ऑफ झाली ना, तर मी पुन्हा लिंक पाठवणार आहे. हा, ठीक आहे, बरं, पुढे अल्टरनेटिंग व्होल्टेज इज इक्वल टू, आता मी 5 नंबर घेतो. हा,
अल्टरनेटिंग व्होल्टेज इज इक्वल टू 200 √2 साइन 100t. तुमचा हा E0 झाला, हे कळालं तुम्हाला. हा ओमेगा झाला. इज कनेक्टेड टू 1 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. म्हणजे आता हे कोणतं झालं रे? कॅपॅसिटिव्ह सर्किट झाला हा. द रिडिंग इन द ॲमीटर. रिडिंग इन द ॲमीटर म्हणजे पण तुम्हाला इथे काय विचारलं माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला करंटच विचारलं इथे. जसं इथे इंडक्टिव्ह सर्किटसाठी करंट विचारलं, इथे कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी करंट विचारलंय. फक्त इथे तुम्हाला ई ची व्हॅल्यू दिली आहे, इथे ईएमएफ ई म्हटलं होतं. फक्त फरक एवढाच आहे दोन्ही सम मध्ये. ठीक आहे. करंटचा फॉर्म्युला पुन्हा एकदा सेम. इक्वेशन लिहून घेतो इथे. इक्वेशन काय आहे? E इज इक्वल टू 200 √2 साइन 100t. असंच आहे ना? 200 √2 साइन 100t. आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे 1 मायक्रोफॅरेड. आणि करंट विचारले. तर करंटचा फॉर्म्युला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय काय येणार? करंटचा फॉर्म्युला इट इज ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स. रिॲक्टन्स रेजिस्टन्स. आणि ते काय येणार मग? ई अपॉन एक्स येणार. बरोबर. आता तुम्हाला हो जर, सर. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, ॲमीटर मध्ये करंट विचारतात ना, ॲमीटर मधला करंट म्हणजे तो नेहमी RMS व्हॅल्यूज असते. क्वेश्चन यायला पाहिजे ना इथे I0 घ्यायचा की IRMS काढायचं, हे दिलं नाही ना त्यांनी. ॲमीटर मध्ये करंट आहे. म्हणजे तुमचा ॲमीटर किंवा तुमचा जो व्होल्ट मीटर असतो ना, तो नेहमी RMS व्हॅल्यूज मेजर करतो. लक्षात घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला इथे काय काढायचं आहे? ERMS अपॉन XC. आता ERMS ची व्हॅल्यू किती आहे? ERMS सगळं दिलेलं आहे तुम्हाला. दिस इज नॉट ERMS. हा, दिस इज ऍक्च्युली E, इन्स्टंटेनियस ई EMF आहे. दिस इज E0. बरोबर. मग ई त्याला झिरो. √2 केलं की ERMS. म्हणजे काय येणार ते? E0 अपॉन √2 इंटू XC काय असतं? 1 अपॉन 1/ω. FC. बरोबर आहे ना? म्हणजे तो E0 इंटू 2πFC वर आला, डिवाइड बाय √2 आला. बरोबर ना? आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता 2πF ची पण गरज नाही, ते ओमेगा सी घेतो ना आपण डायरेक्ट. आणि ओमेगा दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे इथे 2πF च्या ऐवजी काय येईल? इथे 2πF पण नाही येणार. म्हणजे काय ना, तिकडे डायरेक्टली ओमेगा घेणार. कधी कधी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे फॉर्म्युला काय आला फायनल? इट इज ओमेगा सी अपॉन √2. तर ओमेगा किती दिला आहे ह्याच्यामध्ये? 100 आहे. बरोबर ना? म्हणजे काय होईल ते? 200 इंटू √2 तुमचा E0 झाला. ओके. इंटू ओमेगा आहे 100 आणि सी आहे 1 इंटू 10⁻⁻6 मायक्रोफॅरेड आहे. आणि हा डिवाइड बाय √2 आहे. हा √2 कॅन्सल होईल. बरोबर. आता हा 2 0 आणि 2 0, 10⁻⁴ झाला. आणि हा -6 आहे, म्हणजे 10⁻⁴ ते ऍडजस्ट झाला, -2 राहिला. आणि ते 2 आहे, म्हणजे काय येणार? 2 इंटू 10⁻⁻2 करंट आहे हा. सो इट्स एम्पियर. आता हे बघूया ऑप्शन मध्ये मिली एम्पियर दिलाय की एम्पियर दिलाय? मिली एम्पियर दिलाय. तर मिली एम्पियर करायचं असेल तर इथे -3 आणायचं आहे. -3 आणायचं असेल तर इथे 0 वाढणार एक. म्हणजे काय होऊन जाणार ते? म्हणजे ते होऊन जाणार 20 इंटू 10⁻⁻3 म्हणजेच 20 मिली एम्पियर. कळालं तुम्हाला आन्सर? हो हा सर. सर. बघा मी सॉल्व्ह एक करतो मिनिट सर. नाही, मध्ये मध्ये जे मी हिंट सांगतो ना ते महत्वाचं आहे. ठीक आहे. सॉल्व्ह तुम्हाला आता प्रॅक्टिस झाली असेल बऱ्यापैकी. ठीक आहे. पुढे जाऊया. हा सर, एक मिनिट जरा सोल्युशन बघू देतो. एकच मिनिट हा. बघ, एक मिनिट. बघितला? हा सर. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. ओके.
बरं पुढे. तर त्याच्या वरचा एक समय बघा. बघा, इन सिरीज LCR circuit, R is equal to 18 ohm, impedance is equal to 33 ohm, and RMS voltage is 220 volt is applied across the circuit. आता इथे LCR आहे. द ट्रू पॉवर कन्झ्युम इन द AC सर्किट. ओके, आता ट्रू पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? ट्रू पॉवर इज तर ई नॉट इंटू आय नॉट ना. ERMS इंटू IRMS ना. बघू याचं सोल्युशन दाखवतो मी तुम्हाला. हो. हम्म, पण ते इंटू कॉस अल्फा आहे का? कॉस फाय आहे ना. बघा थांबा, दाखवतो सोल्युशन, दाखवतो मी. काय काय सोल्युशन मी डायरेक्ट दाखवतो. काय सोल्युशन डायरेक्ट बघायला मिळतो मी तुम्हाला. ओके, चौथा समय ना आहे. बघा इथे E इज इक्वल टू ERMS इंटू IRMS इंटू कॉस फाय इज ट्रू पॉवर. ठीक आहे. सो तुम्हाला कॉस फायची व्हॅल्यू इथे इन टर्म्स ऑफ R आणि झेड घ्यायचं आहे. मगाशी आपण आर अपॉन झेड का नाही घेतलं कॉस फायला, कोण सांगेल? मगाशी फाय दिला होता, झेड साठी ओमेगा सी किंवा XC किंवा XL काय नव्हतं. आता तुम्हाला इथे दिलेलं आहे सर्व, नीट चेक करा सम मध्ये. तुम्हाला इथे बघा काय काय दिलंय. तुम्हाला इथे आर दिलेला आहे, तुम्हाला इथे इम्पिडन्स झेड दिलेला आहे, हे सर्व दिलेलं आहे. आर हा झेड, हा लक्षात घ्या, हा टोटल झेड आहे. इट इज नॉट फॉर XL और XC और आर, इट इज कम्प्लीट झेड इन्क्लुडिंग आर. ठीक आहे. सो 33 दिलंय, आर दिला, म्हणजे तुम्हाला फाय नाही दिला. सो यू शुड यूज आर अपॉन झेड फॉर कॉस. ठीक आहे. बरं, पुढची गोष्ट तुम्हाला काय काय पाहिजे? ERMS आणि IRMS पाहिजे. बरं, ERMS दिलाय का तुम्हाला? ERMS म्हणजे E0/√2. त्यासाठी तुम्हाला ERMS ची व्हॅल्यू ई डायरेक्ट आर एम एस दिलाय सर, डायरेक्ट डायरेक्ट. डायरेक्ट दिली. बरोबर. मग आता IRMS साठी काय हेल्प नाही आपल्याला, पण IRMS साठी फॉर्म्युला कोणता वापरणार मग? IRMS चा फॉर्म्युला कोणता वापरणार मग? IRMS इज इक्वल टू ई आर एम एस अपॉन आर ना. ERMS अपॉन आर येणार की झेड येणार? इट शुड बी झेड, कम्प्लीट सर्किट साठी. ठीक आहे. म्हणजे तुमचा फायनल फॉर्म्युला काय झाला? इट इज इथे ERMS, इथे पुन्हा ERMS अपॉन झेड, म्हणजे हा करंट झाला, आणि इथे आर अपॉन झेड. त्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. झेड पण दिलेला आहे, फक्त पुट करून आन्सर काढायचं बाकी आहे बस. ते करू शकता ना तुम्ही. ते काही दाखवत नाही मी पूर्ण, हा फक्त सोल्युशन दाखवतो. काय करायचं कळलंय का? कधी झेड वापरायचा, कधी नाही वापरायचा. आणि ते नेहमी IRMS काढताना नेहमी झेडच अज्युम करा. मग ते त्या कंडिशननुसार डिपेंड होईल की झेड इज इक्वल टू आर आहे की नाही. पण तुम्ही ते ऑलरेडी जर फक्त आरचा विचार केलात, ERMS अपॉन आरचा, तर मग तुमचं XL किंवा XC असेल तर ते थोडंसं इग्नोर केलं जाईल. तर नेहमी झेड पकडा, आणि झेड मध्ये मग पर्टिक्युलर कंडिशन, जर नुसतं आर असेल तर आर घ्या, किंवा नुसतं XL असेल तर XL घ्या, किंवा XL आणि आर असेल तर मग त्याप्रमाणे स्क्वेअर रूट मधला फॉर्म्युला चेंज होईल. समजा XL आणि आर असेल, नुसतं XC नसेल, तर फॉर्म्युला हा राहील तुमचा XL². ओके, समजतंय? त्याप्रमाणे ते झेड तुम्ही चेंज करू शकता, पण नेहमी झेडच पकडा तिकडे. ओके, बाय डिफॉल्ट ही सवय लावून घ्या. नेक्स्ट वन, सोल्युशन बघा त्याचं. 220 ERMS, 18 तुमचा आर, 33 इंटू 33 झेड. आता शक्यतो तुम्हाला CET ला लॉगू अप यूज नसतं करायचं. बरोबर. त्यामुळे लॉक टेबल नसेल तर तुम्ही ह्या कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाही, मध्ये इझी असतं, मल्टिपल मध्ये असतं. उदाहरणार्थ हा 11चा पाडा म्हटलं तुम्हाला येणार आहे 22, इथे 2/3 येईल, इथे 2/3 येईल, मग पुढे तुम्ही इझिली ओरली करू शकता. मग ते 800 वॉटेज येणार ते. बरोबर, बरोबर ना. म्हणजे इथे 2/3 आला, इथे 2/3 आला, म्हणजे 20/3, 20/3 आला. 20 इंटू 20 झाला 400/3 इंटू 3 झाला 9. बरोबर ना. त्याप्रमाणे मग तुम्ही कॅल्क्युलेशन टेबलचा वापर करून करू शकता. लॉक टेबल नसतं, लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊया. बरं,
इथे बघा, नीट लक्ष द्या. आता सिंपल आहे, काय अवघड नाही, सिंपल सिंपल दिलं आपण. टू कॉइल्स हॅव अ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 0.01 हेनरी. The current in the first coil changes according to the equation I is equal to phi sin 200 pi t. The maximum value of EMF induced in the second coil is. आता तुम्हाला फर्स्ट कॉईल आणि सेकंड कॉईल कळत असेल ना. पुन्हा बघा, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे एम ची व्हॅल्यू दिली आहे 0.01 हेनरी. करंट फर्स्ट कॉईल मधला करंट दिला आहे फाय साइन 200 पाय टी. आणि सेकंड कॉईल मध्ये इंड्यूस ईएमएफ किती ते विचारलं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा रूलच काय सांगतो, की जेव्हा फर्स्ट कॉईल मध्ये करंट चेंज होईल त्या सेकंडरी कॉईल मध्ये ईएमएफ जनरेट होईल. हे समजा इथे कॉईल आहे, ओके, आणि इथे ट्रान्सफॉर्मर आहे.